कशी आहेस राधिका? कशी असणार ग? अपघात होऊन 2 महिने झाले, मुक्ता अजूनही कोमातच आहे. मोबाईल जरी वाजला ना, अगदी धास होतं ग मला. काय बातमी येईल कोणास ठाऊक असाच विचार माझ्या मनात येतो. झालेली घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. हेअरस्टाईल आणि मेकअप खराब होतो म्हणून नेहमीच मुक्ता हेल्मेट घालणं टाळायची. मी मात्र सवयीप्रमाणे हेल्मेट घालूनच तिच्या मागे बसले, म्हणून मी जिवंत राहील. पण तिची मोठी बहीण असून सुद्धा मी तिला हेल्मेटचं महत्त्व पटवू शकले नाही ग. याची रुखरुख मात्र मनात राहिली माझी. राधिका, मुक्तावर जी वेळ आली आहे ती दुसऱ्या कुणावर येऊ नये असं वाटतंय ना तुला? हो, वाटतंय ना. मग नुसता अपघाताचा विचार करून कसं चालेल? बघ, आज तुला भेटायला सगळ्या जणी आल्यात. उपाय शोधलाय, आता बास कृती बाकी आहे. राधिका, गाडी चालवण्यासाठी कायद्याने हेल्मेट सक्तीचे आहे. आता आपण त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करूया. स्कार्फ गॉगल प्रमाणेच हेल्मेटच्या वापराची सवय व्हावी यासाठी विविध महिला मंडळातून प्रबोधन व छोटी नाटिका करून हेल्मेटचा प्रचार करूया. महिलांना मोफत हेल्मेट देऊन आपण एक बाईक रॅली काढूया. राधिका, लक्षात येतंय तुझ्या? या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये आम्हाला तू हवी आहेस. आता सगळ्यांचं एकच मिशन. मिशन? मिशन हेल्मेट? येस, मिशन हेल्मेट. कायद्याच्या सक्तीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या सुरक्षेसाठी आपणच जागरूक होऊन अधिकाधिक महिलांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्धार भागीरथी महिला संस्थेनं केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम घेण्यात आला. हेल्मेट वापरासाठी महिलांचं प्रबोधन करण्यावर विशेष भर देण्यात आला असून त्यासाठी सातत्यानं बैठका, शिबिरं आणि मेळावे घेतले जातात. स्टेज शो, नाटिका आणि पथनाट्याद्वारे हेल्मेट वापराची गरज महिलांमध्ये बिंबवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट आपल्यावरती लादलेलं नसून स्वतःच्या सुरक्षेची ती एक आवश्यक बाब आहे हे पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मुक्ता मंचच्या वतीनं हेल्मेटधारी महिलांची दुचाकी रॅली काढली. शेकडो संख्येनं महिला यामध्ये सहभागी झाल्या. ज्या महिलांकडे हेल्मेट नाही अशा सभासदांना मोफत हेल्मेट वाटपही करण्यात आलं. दुसरीकडे हेल्मेट बाबत आत्मीयता वाढवण्यासाठी सेल्फी विथ हेल्मेट यासारख्या अभिनव स्पर्धा घेतल्या जात असून त्याद्वारे केवळ जागृतीच नव्हे तर हेल्मेट एक अत्यावश्यक बाब आहे हा संदेश पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. फॅशन स्टेटमेंट म्हणून नवीन लुकचे हेल्मेट वापरा, पण दुचाकीवरून सुरक्षित प्रवास करा असा संदेश दिला जातोय. प्रत्येक दुचाकी स्वारांनी हेल्मेट हे सक्तीसाठी नाही पण ऐच्छिकरित्या घालणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. गेले 25 वर्ष विन्सला दररोज 1 किंवा 2 पेशंट्स मोटरसायकलवरनं पडून ॲडमिट होतात आणि त्यांच्यापैकी बरेचसे पेशंट्स कोमामध्ये जातात. एकदा ते कोमामध्ये गेले की त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांच्या आप्तेष्टांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे ह्या कोमातून पेशंट बरा जरी झाला तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उणीव राहण्याची शक्यता असते आणि त्या उणीवीमुळे त्याची कमावण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी होते आणि सगळ्या कुटुंबाचं आर्थिक कंबरडं मोडल्यासारखं होतं. यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेट घातल्याशिवाय 2 व्हीलर चालवूच नाही. 2 व्हीलर वापरणाऱ्या प्रत्येकाने हेल्मेट वापरले पाहिजे ही चळवळ उभारण्याची गरज आहे. भारतामध्ये प्रत्येक दिवशी 13 लोक हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पावतात. गेल्या 6 महिन्यातला रिपोर्ट जर आपण पाहिला तर 1500 अपघात झाले, त्यामध्ये फक्त 19 लोकांनी हेल्मेट वापरले होते. हेल्मेट वापरल्यानं अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण 40 ते 45% पर्यंत कमी होऊ शकतं आणि म्हणून प्रत्येकाने हेल्मेट वापरलं पाहिजे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं ही चळवळ उभी केली जाते, त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा.